मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पूर्व आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे। तर नागपूरमधील अवकाळी पावसाच्या संदर्भातली बातमी। नागपुरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पूर्व आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकांना देखील फटका बसलाय। नागपुरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने पिकं देखील भुईसपाट झाली आहे। पूर्व आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेले 2-3 दिवस विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे प्रचार सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांकडून या नुकसानीच्या संदर्भात सरकारने काय पावलं उचलली आहेत आणि आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न न येता माननीय मुख्यमंत्र्यांनी मदतीचे निर्देश ऑलरेडी दिलेले आहेत। परंतु पावसामध्ये नेहमीचाच हा प्रश्न असतो की पंचनामे होत असताना शेतकऱ्यांची कागदपत्र बऱ्याचशा वेळेला भिजलेली असतात किंवा ती उपलब्ध नसतात। त्या काही घरांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली असते। तर त्याच्या संदर्भात देखील मी संबंधित व्यक्तींना पक्ष म्हणून नाही परंतु त्याची माहिती घेऊन सरकारचं ते कामच असतं, त्याचे निर्देश सुद्धा दिले पाहिजेत असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।